भाजपा प्रणित श्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाने यावर्षी सुद्धा ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक जिवंत देखाव्यांची आणि पुरातन मंदिरांची प्रतिकृती साकारण्याची परंपरा कायम ठेवताना प्रेम मंदिर वृंदावन मथुरा ही प्रतिकृती साकारण्यात येणार आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा जेजुरीगड प्रतिकृती साकारण्यात आली होती। त्यास महाराष्ट्र शासन तसेच इतर बऱ्याच संस्थांमार्फत पारितोषिके मिळालेली होती। यावर्षी श्रीकृष्णाचे वृंदावन येथील प्रेम मंदिर नाशिककरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे। तसेच श्रीकृष्णाचे विविध रूपातील दर्शन हा देखावा दाखवण्यात येणार असून त्यासोबतच दररोज गोसेवा, गोमातेचं पूजन करण्यात येणार आहे। श्रीकृष्णाच्या या प्रेम मंदिराचा कामाचा प्रारंभ अर्थात मंडप पूजन सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रघुनाथ अप्पा कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। प्रेम मंदिर प्रतिकृती 80 फूट उंच असून 80 बाय 60 त्याची लांबी आणि रुंदी असणार आहे। तसेच सोबत भव्य 40 फुटी महाप्रवेशद्वार साकारण्यात येणार आहे। सदरील प्रेम मंदिराची प्रतिकृती संपूर्णपणे पर्यावरणपूरक असून त्यासाठी बांबू, बल्ली, बॉटम, कपपट्टी, कपडा यांचा वापर केला जाणार आहे। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रघुनाथ अप्पा कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपलं भव्य राम मंदिर तिथे होणार आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरोखर त्या वर्षी आपलं राम मंदिर झालं। गेल्या वर्षी शंकरचं मंदिर त्यांनी उभं केलं इथे, त्यावेळी मी म्हटलं तेव्हा केस चालू होती त्यावेळी त्यानं म्हटलं की शंकरचं मंदिर मुक्त होणार त्याचं काशीचं। काय झालं, आज तिथे पूजा अर्चा चालू झाली, जिथे आपण शिरू शकत नव्हतो, मिलिटरी बसवली होती, तिथे कुणी जाताना पूजा करू शकतो त्या शंकराची इतकं, आणि ते लवकरच आपल्या ताब्यात मिळणार आहे। आता तिसरा जो भाग आहे आपला म्हणजे झालं राम झालं, शंकर झाले, आणि तिसरं काय आपलं म्हणजे कृष्ण, मथुरेचं कृष्ण मंदिर, ते पण अजून संकटात आहे। आपल्याला माहिती मागे मशीद आहे मोठी तिथे, आणि ती जन्मस्थान आहे। मी आत्ता सांगतो येण्यात इथे कृष्णाचं मंदिर उभं करायचं ठरवलं आहे। इथे कृष्ण लीला येणार आहे, त्याच्यात इथे गौशाळा होणार आहे, सगळं होणार आहे, ते सगळं तिथे आपल्याला बघायला मिळेल। पुढच्या वर्षी मी तिथे माजी नगरसेवक श्याम बडोदे यांनी या उपक्रमाची माहिती दिली। आणि आपल्या श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाशिककर जनता इंदिरानगरमध्ये आणि राजीवनगरमध्ये गणेशोत्सवासाठी येते। मला वाटते त्याचं श्रेय फक्त श्याम बडोदेला नाही, हे सर्व इंदिरानगरवासियांचं श्रेय, राजीवनगरवासियांचं श्रेय, कारण यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि त्याचबरोबर आपण बोलता बोलले की तुम्हाला या कल्पना कुठून सुचतात। आप्पा मला सांगायला आनंद वाटेल का या गणेशोत्सवच्या या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 13 चिठ्ठ्या मला आल्या, काही मेसेजेस आले की यावर्षी तुम्ही हे गणपती बसवा। मला एक नंदुरबारवरून चिठ्ठी आली की तुम्ही जसं आपण मागच्या वेळेस बोलले होते का श्रीरामाचं आपण केलं, आपण शिवलिंग केलं, देवाची कृपेने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, मंदिर झालं। आपली पण भावना अशी आहे की जसं श्रीरामाचं मंदिर अयोध्येत झालं, जसं काशीमध्ये आपलं शिवमंदिर मुक्त झालं, त्याचबरोबर मथुरेमध्ये आपलं श्रीकृष्णाचं मंदिर काही समाजकंटकांनी त्याला वेढलेलं आहे, तर ते आपल्याला मुक्त करायचं आहे। आणि आपली ही प्रामाणिक भावना आहे की या ठिकाणी आपण ते श्रीकृष्णाचं मंदिर उभारून आपल्या सर्वांच्या भावना नक्कीच श्रीकृष्णापर्यंत पोहोचतील आणि कुठेतरी आपल्याला न्याय भेटेलच। त्याचबरोबर या ठिकाणी आपण गोशाळा, गोदर्शन, गोमातेचं दर्शन या सगळ्या लोकांना व्हावं म्हणून 10 दिवसासाठी गोशाळा या ठिकाणी आपण करणार आहोत। निश्चितच आता आपण बघतोय का लहान मुलांना गोमातेचं महत्त्वच माहीत नाही। शाळेमध्ये इंग्लिश मिडियमच्या मुलांना मोबाईल किंवा काही स्पोर्ट्सच्या व्यतिरिक्त बाकी आपल्या आध्यात्मिक जे काही आहे त्याची जाणीव होत नाही, माहिती होत नाही। आपलं गणेशोत्सवाचा उद्देश असा असतो का सामाजिक प्रबोधन आपण करायला हवं। आपण बघितलं असेल मागच्या वेळेस आपण कुटुंब प्रबोधनाचे काही व्याख्यानं घेतली, वेगवेगळे मार्गदर्शन शिबिरं घेतली, आरोग्य शिबिरं घेतली, आणि यावर्षी सुद्धा आपला मानस आहे का निश्चितच नाशिक शहर असेल, आपल्या परिसरातील नागरिक असतील, यांच्या माध्यमातून आपल्या ज्या भावना आहे त्या पोचाव्या, त्यांच्या माध्यमातून त्यांना वेगळं व्यासपीठ इथं निर्माण व्हावं। माजी नगरसेवक सतीश बापू सोनवणे यांनी ही माहिती दिली। प्रणित श्री प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय आमचे सहकारी नगरसेवक श्याम बडोदे यांच्या माध्यमातून आणि संकल्पनेतून आपण बघितलं की दरवर्षी वेगवेगळे इथे संकल्पना केल्या जातात आणि ह्याही वर्षी वृंदावन मंदिराचा अतिशय जो की आपण बघितलं काही सर्वांनाच तीर्थक्षेत्री जाणं शक्य होत नाही, परंतु शामराव मी सांगेल की तुम्ही गेल्या काही 4-5 वर्षापासून जे वेगवेगळ्या संकल्पना बांधताय, खरंच इथं लोक आवर्जून भेट देतात। केवळ आपलं इंदिरानगरच नाही तर नाशिक शहरातून, आणि मागच्या वेळेस त्यांना महाराष्ट्र शासनाचा
पुरस्कार भेटला, त्याबद्दल पण मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो. आणि ह्याही वर्षी शामराव ही परंपरा कायम चालू राहील आणि इंदिरानगरचं एक नाव ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवासाठी झालेलं आहे ती पण पुढे चालूच राहील. आणि आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आमचे मार्गदर्शक अप्पासाहेब कुलकर्णी, पंडित काका विठ्ठलराव कुलकर्णी, अतुलजी देशपांडे, बल्लाळ सर आणि सर्वच आमचे सहकारी नगरसेविका आदरणीय दीपालीताई कुलकर्णी, सचिनजी आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष जितू चोरडे आज सगळेच उपस्थित झाले. अजिंक्य साने असतील, सर्वच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. कारण मोठा मित्रपरिवार आणि मोठी ही संघटना लागते तरच हे मोठं काम तडीस नेलं जातं. आणि शामरावांच्या पाठीमागे हे सर्व मोठं मंडळ आहे, त्यामुळे मी त्यांचं पण मनापासून. प्राध्यापक अविनाश बल्लाळ यांनी मनोगत व्यक्त केले आहे की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या कारणास्तव हा सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला होता त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला आपल्या राजीवनगर इंदिरानगर भागात शांभाऊंच्या हस्ते मागचे 4-5 वर्ष आपण अनुभवतोय. भारतीय जनता पार्टी तर्फे या प्रभागात आमचे आदरणीय नगरसेवक बापूजी यांनी त्या भव्य दिव्यतेला सुरुवात केली होती. आपण अनेक कार्यक्रम युनिक ग्रुपमार्फत तसे पाहिले, अजय मित्र मंडळातर्फे पाहिले, आमच्या सावरकर सभागृहात सुद्धा असंख्य कार्यक्रम होतात. आणि शांभाऊंनी त्याचं पुढचं पाऊल टाकलं आहे. आणि गेल्या अनेक वर्षात जसं आपण आत्ताच ऐकलं की राम मंदिराचं उभारणी केली, राम मंदिर झालं, आपण काशी विश्वनाथेश्वराची उभारणी केली, ते झालं. त्यामुळे आम्ही मोठ्या अपेक्षेने इथे पाहतोय आणि इंदिरानगरवासी खरंच सगळे शांभाऊंच्या मागे उभे आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांचं खूप अभिनंदन की हे एक मोठं टीमवर्क असतं, पण कुठला तरी एक ड्रायव्हिंग फोर्स लागतो, तो शांभाऊंच्या इथे शांभाऊंच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. शांभाऊंना इथे उपस्थित. तसेच माजी नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनीही माहिती दिली. यावर्षी त्यांनी राम मंदिर उभारलं होतं आणि रामाचा आशीर्वाद त्यांना मिळालेला असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं दरवर्षी गणपती उत्सवामध्ये जे काही सातत्य राहिलेलं आहे ते खूप अगदी मनापासून अभिनंदनीय आहे. खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी खूप जण येतात, दरवर्षी ते जनप्रबोधनात्मक असे चांगले चांगले सांस्कृतिक कार्यक्रम पण ठेवतात आणि त्याच्यामुळे सगळ्यांना व्यासपीठ मिळतं आणि सगळ्या जनतेला त्याच्यामध्ये सहभागी होता येतं आणि त्याच्यामुळे हे खूपच स्तुत्य उपक्रम आहे. आणि शांभाऊंना माझ्या खूप मनापासून शुभेच्छा आणि असंच सातत्य शेवटपर्यंत राहू द्यावं एवढीच विनंती. देखाव्याचे मंडप पूजनासाठी माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे, सतीश पप्पू सोनवणे, माजी नगरसेविका डॉक्टर दीपाली कुलकर्णी, माजी नगरसेवक ॲडव्होकेट अजिंक्य साने, सुनील देसाई, जितेंद्र चोरडिया, शशिकांत पंडित, प्राध्यापक अविनाश बल्लाळ, विठ्ठलराव कुलकर्णी, अतुल देशपांडे, अनिरुद्ध जोशी, बाळासाहेब केंगे, विजयराव महाले, भगरे गुरुजी, अण्णासाहेब भरीतकर, जमनाबाई बडोदे, गंगाबाई बडोदे, तसेच श्री प्रतिष्ठानचे जयवंत टक्के, आशिष दाभोलकर, गोपाळ आव्हाड, भरत शिरसाट, योगेश रेवगडे, ॲडव्होकेट मनीष पाटील, यशवंत जाधव, राम बडोदे, सतीश यादव, किरण पाटील, प्रशांत पाटील, गणेश रत्नपारखी, घनश्याम बच्छाव, मिलिंद गायकवाड, परेश पाटील, सुजित मोरे, ॲडव्होकेट शुभम सोनवणे, उदय बडोदे, विशाल बडोदे, ॲडव्होकेट अजय बडोदे, अमोल बडोदे, शिवम भदाने, शुभम पारवे, गोकुळ फड, तेजस वाघ, जेविन मालवीय, योगेश लगरे, रोहन उगले, नंदलाल फडते, प्रकाश सोनवणे, नंदलाल सोनवणे, ईश्वर पवार, दीपक जोशी, प्रणव झळके, तन्मय आव्हाड यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेश भक्त उपस्थित होते.